त्याचा परिणाम हेल्थवरती होतो. म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो. आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे, जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही. त्या अनुषंगाने आता इथून पुढे म्हणजे पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या विभागाने अनालॉग पनीरचं मेनूमध्ये वेगळं नॉमेनक्लेचर देऊन त्या पद्धतीनं डिक्लेअर काय सांगितलं होतं. आता अनालॉग पनीर कॅनॉट बी सोल्ड in hotels, restaurants, eateries or anywhere. It cannot be produced, it cannot be processed, it cannot be stored also, and it cannot be used as a product or as a food item and sold. याचा रिझन असा आहे की पनीर इज बेसिकली अ मिल्क प्रॉडक्ट आणि हे जे अनालॉग पनीर बनवलं जातं इदर फुल्ली और पार्टली अंशतः किंवा पूर्णतः याच्यामध्ये नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळलेलं आणि नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळल्यामुळं दॅट कॉम्प्रोमाइजेस हेल्थ ऑन द वन हँड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची याच्यामुळे दिशाभूल होते की ते पनीर खातो असं वाटतं पण ते पनीर नसतं आणि म्हणून हे प्रोहिबिट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण